जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वे. समास चौथा. शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम. श्रीराम. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडांपासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होय श्रीराम. पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस फापावती, वाळोन कुजोन मागुती, पृथ्वीच होय श्रीराम. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्ये करीती भोजने, नाना विष्ठा नाना वमने, पृथ्वीच होये श्रीराम. नाना पक्षादिके भक्षिले, तरी पुढे तैसेची झाले, वाळोन भस्म होऊन गेले, पुन्हा पृथ्वी श्रीराम. मनुष्य मरताच ऐका, कृमी भस्मका मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका, पुढे पृथ्वी श्रीराम. नाना तृणे पदार्थ कुजती, पुढे त्याची होय माती, नाना किडे मरोन जाती, पुढे पृथ्वी श्रीराम. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार, कोणासा आहे श्रीराम. ह्या विश्वात खूप घडामोडी घडतात. सर्वांना पृथ्वीचा आधार आहे. कसे ते पहा. पृथ्वीवर झाडे आहेत, झाडांपासून लाकडे, लाकडे जळल्यावर त्यांची राख होते, ती राख म्हणजे माती. वेली उगवतात, त्यावर जी पाने फुले निर्माण होतात ती वाळून खाली पडतात. वाळलेली पाने आणि फुले कुजतात, म्हणजे पुन्हा ती पृथ्वीमध्ये विलीन होतात, त्यांची माती होते. नाना धान्ये निर्माण होतात, त्यापासून अन्न शिजवले जाते, ते अन्न माणसे खातात. खाल्लेल्या अन्नाची शेवटी विष्ठा होते, नाही तर वमन, परंतु हे मातीतच जाते. झाडावरचे पक्षी फळे खातात, त्या खाण्याने पुन्हा तेच घडते. माणसे मरतात, त्या मेलेल्या माणसाला जाळले की त्याची राख होते, मातीत शेवटी मिसळून जाते. 4 खाणींचे अनंत प्राणी मात्र शेवटी मरून पडतात, ते मातीशी एकरूप होतात. नाना प्रकारचे उगवलेले गवत शेवटी कुजते, त्याची सुद्धा माती होते. नाना प्रकारचे किडे मरतात आणि पृथ्वी तत्वात जातात. या पृथ्वीवर अनंत प्रकारचे पदार्थ, जीवसृष्टी गच्च भरलेली आहे. त्यांचा विस्तार किती करणार. सर्वांचाच आधार शेवटी ही पृथ्वीच असते. झाड पाले आणि तृण, पशु भक्षिता होते सेण, खात मूत भस्म मिळोन, पुन्हा पृथ्वी श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहारते, ते पृथ्वीस मिळून जाते, जितुके होते आणि जाते, पुन्हा पृथ्वी श्रीराम. नाना बीजांचिया रासी, विरूढोन लागती गगनासी, पुढे सेवटी पृथ्वीसी, मिळून जाती श्रीराम. लोक नाना धातू पुरिती, बहुता दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणाची गती, तैसीच आहे श्रीराम. मातीचे होते सुवर्ण, आणि मृत्तिकाची होती पाषाण, महाअग्नी संगे भस्मोन, पृथ्वीच होय श्रीराम. सुवर्णाचे जर होते, जर सेवटी कुजोन जाते, रस होऊन वितुळते, पुन्हा पृथ्वी श्रीराम. पृथ्वीपासून धातू निपजती, अग्नी संगे रस होती, तया रसाची होय जगती, कठीण रूपे श्रीराम. नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे, पुढे पृथ्वी श्रीराम. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती, नेमस्त होय श्रीराम. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र, सेवट पृथ्वी श्रीराम. हे किती म्हणोनी सांगावे, विवेके अवघेची जाणावे, खाजणी भाजणीचे समजावे, मूळ तैसे श्रीराम. पशु झाडपाला खातात, गवत खातात, त्याचे शेवटी शेण होते. खत, मूत आणि भस्म या सर्वांची मातीच होते.
जे जे काही या पृथ्वीवर निर्माण होते, काही काळ टिकते आणि त्या साऱ्याचा शेवटी नाश होतो. ते सर्व शेवटी पृथ्वीमध्ये मिसळून जाते. जी बीजे आपण पेरतो ती तरारून उठतात, पार आकाशापर्यंत वाढतात. शेवटी पृथ्वीमध्ये त्यांची माती होऊन जाते. लोक नाना प्रकारचे धातू जमिनीत पुरतात, त्यांचीसुद्धा शेवटी माती होते. सोने आणि दगड यांचीसुद्धा शेवटी तीच गत होते. मातीचे सोने होते, मातीपासून दगड निर्माण होतात. महाअग्नीमध्ये जेव्हा हे सापडतात तेव्हा त्यांचे भस्म होते. सोन्यापासून जर तयार होते, ती शेवटी कुजून जाते, ती वितळते आणि पृथ्वी होते. पृथ्वीमध्ये विविध प्रकारचे धातू निर्माण होतात, परंतु ज्वालेमुळे त्यांच्यापासून रस तयार होतो. त्या रसाचे कठीण पदार्थात रूपांतर होते. पाण्याला खूप वेळेला वास येतो, त्याला गंध सुटतात. हा पृथ्वीचाच गुण, म्हणजे ज्या पाण्याला वास येतो तो पृथ्वीचाच गुण झाला. शेवटी हे पाणी कधीतरी आटते, त्याची पृथ्वी म्हणजे मातीच होते. फळाफुलांना खाऊन प्राणी जगतात, ते प्राणी मेल्यावर त्यांची अखेर मातीच होते. जो जो आकार निर्माण होतो त्या साऱ्यांना पृथ्वीचाच आधार आहे. सर्व प्राणी मात्र मेल्यानंतर पृथ्वीमध्येच सामावले जातात. हे किती म्हणून सांगू? विवेकाने हे सारे समजून घ्या. विश्वाच्या उभारणीचे आणि संहारीचे पृथ्वी आणि माती हे मूळ आहे. आप आळोन पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली. अग्नियोगे भस्म झाली, म्हणून या श्रीराम. आप झाले तेजापासूनी, पुढे तेजे घेतले सोखुनी. ते तेज झाले वायोचेनी, पुढे वायो झडपी श्रीराम. वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला. ऐसे खाजणी भाजणीला, बरे पाहा श्रीराम. जे जे जेथे निर्माण होते, ते ते तेथे लया जाते. येणे रीती पंचभूते, नाश पावती श्रीराम. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले. पुढे शाश्वत उरले, परब्रह्म ते श्रीराम. ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना. चत्वार खाणी जीवनाना, होणे लागे श्रीराम. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ. निश्चळासी नाही मूळ, बरे पाहा श्रीराम. पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले. पक्षातीत जे संचले, परब्रह्म ते श्रीराम. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेसी बाणावे. विचारे वीण सिणावे, तेची मूर्खपण श्रीराम. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैंचे त्याला. उगाच करीतो गलबला, मायेमध्ये श्रीराम. माया निःशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली. विचक्षणे विवरली, पाहिजे स्वये श्रीराम. निशेष मायेचे निरसन, होता आत्मनिवेदन. वाच्यांश नाही विज्ञान, कैसे जाणावे श्रीराम. लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेच बुडाला. या कारणे प्रत्ययाला, पाहिलेच पाहावे श्रीराम. पाणी आटून पृथ्वी झाली, परंतु पुढे हीच पृथ्वी जळून भस्म झाल्यावर पाण्यातच विरघळून गेली. पाणी तेजापासून निर्माण झाले, परंतु ते तेजस पुढे पाण्याला आटवून टाकते. तेजाची निर्मिती वायूपासून होते, तो वायूच त्या तेजाला विझवून टाकतो. वायू आकाशापासून निर्माण होतो, शेवटी तो वायू आकाशातच विरून जातो. विश्वाच्या उभारणीचा आणि संहाराचा हा पट समजून घ्या. जे जे ज्याच्यापासून निर्माण होते, तेथेच ते विलीन होते. अशा प्रकारे पंचमहाभूतांचा नाश विश्वसंहाराच्या वेळी घडून येतो. भूत म्हणजे निर्माण होणे, अर्थात जे जे निर्माण होते त्याला निश्चित शेवट असतो. हे मूळ सूत्र आहे. फक्त शाश्वत तेवढे मागे उरते. ते शाश्वत म्हणजे परब्रह्म. ज्याला हे परब्रह्म समजून घेता येत नाही, म्हणजेच ज्याला शाश्वताचा वेध घेता येत नाही, त्याला जन्ममरण्याच्या चक्रातून कदापिही सुटका नाही.
4 खाणींच्या जीवसृष्टीला अनेक जीवातून प्रवास करावा लागतो. जे जड आहे त्याचे मूळ चंचळ आहे, त्या चंचळाचे मूळ निश्चळ आहे. परंतु जे निश्चळ आहे त्याला मात्र मूळ नाही, कारण निश्चळ परब्रह्म हे अनादी आणि अनंत आहे. जे दृश्य विश्व निर्माण झाले ते सत्य मानणे हा पूर्वपक्ष, तर जे निर्माण झाले, जे दृश्य दिसले ते खरे नाही हा सिद्धांत. या दोन्हीच्या पलीकडे परब्रह्म सर्वत्र गच्च भरलेले आहे. हे प्रत्यक्ष अनुभवाने जाणून घ्यायचे असते. विवेकाने ते दृश्यात बाणवायचे असते. ह्या विचारा वाचून उगीच श्रम करणे हा मूर्खपणा आहे. एखादा आत्मज्ञानी जर चुकून माया आणि भ्रमामध्ये अडकला तर निश्चळ परब्रह्म त्याला कदापिही प्राप्त होणार नाही. मायेचा निःशेष नाश झाल्याशिवाय शाश्वत परब्रह्माच्या दिशेने साधकाला कधी झेपावता येत नाही. आत्मनिवेदन भक्तीत साधकाला रममाण व्हावे लागते. तेथे कुठल्याही वाणीतून निर्माण होणारा शब्द पोहोचू शकत नाही. ह्या विज्ञानाचे ज्ञान प्रथम प्राप्त करून घ्यावे लागते. लोकांच्या नादी जो लागतो तो संशयाच्या समुद्रात बुडून जातो. म्हणून आत्मानुभवाच्या वाटेवरून मायेचा नाश करीत साधकाने शाश्वत परब्रह्माचा वेध विचाराने, जाणीवेने आणि अनुभवाने घ्यायला हवा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.